हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर तुम्हाला दिसत आहे किचन मध्ये एवढा पसारा. तर ओंकारचा बर्थडे परवाच झाला आणि त्याचे मित्र त्याच्याकडे पार्टी मागत होते आणि त्या दिवशी होती काय वटपौर्णिमा. त्याच्यामुळं तो काय म्हणाला त्याच्या मित्रांना की माझ्या आईचा उपवास आहे आणि मग नको नॉनव्हेज वगैरे करायला या दिवशी. दुसरं देत होतं त्यांना व्हेजमध्ये, पण त्यांना व्हेज नको आहे, नॉनव्हेज पाहिजे. तर ठीक आहे म्हटलं, रविवारचा वार आहे मग तो घ्यावा म्हणून. तर ठीक आहे. आज बघा शिवड्याचा रस्सा केलाय. जो शिवडा तुम्हाला सांगितलंच मी की शिवडा वलगणीमध्ये भेटलेला, तर भरपूर मोठा असा शिवडा आहे. डोक्यावरनंच समजू शकता किती मोठा शिवडा आहे तो. तर तो घातलेला आहे कोणाला तर पाहुणे येणार आहेत आमच्या घरी त्यांच्यासाठी. आणि एकीकडे आळणी रस्सा घातलेला आहे, जो मी आळणी भात करत असते. तुम्हाला तर माहिती आहे कितीतरी वेळा मी दाखवलेला आहे आळणी रस्स्यामधला भात. तो करणार आहे आज. आणि घावण केले आहेत टोपला भरून. तेवढे नाही पुरले तर परत करता येईल म्हटलं, पहिले ते करून घेतले म्हणजे ते काम आहे ना बाकी करून घेतलं. आता मी जिरा राईस करणार आणि हे एवढं चिकन आहे, त्यात पण थोडं आळणीमध्ये टाकलेलं आहे मी, हे पण आहे. तर हे सुकं करणार आहे, घावण, सुका चिकन, जिरा राईस असं असणार आहे जेवण. आणि ओंकारला पण काम दिले मी, ओंकारचे मित्र येणार जेवायला, मग ओंकारला का सोडायचं. ओंकारला भरपूर असे कांदे दिले कापायला, कारण का त्याच्या बर्थडेची पार्टी मागतायत मुलं त्याच्याकडे. आणि मग म्हटलं ठीक आहे करूया, आपण घरच्या घरीच करूया, बाहेर जाण्यापेक्षा आपल्या समोर पार्टी केलेली परवडते. तर म्हटलं मी घरी जेवण करीन, तुझ्या मित्रांना तू बोलत जेवायला म्हणून घरचा प्लॅनिंग केलेला आहे जेवण करण्यासाठी. तर आता जेवण तर तयार करायला सुरुवात केली. जवळजवळ 7:30-8 वाजले असतील. आता 9 वाजता येतील ना रे तोपर्यंत पटापट व्हायला पाहिजे. चला मग आता कसं काय होतंय ते दाखवते तुम्हाला. मित्र आहे ना तो माळकरी, तर त्यासाठी ना स्पेशल खीर करायला लागले घरच्याकडे. आणि चपायचं पीठ मिळेल, घावणे तर मग अशी केले पण परत चपायचं पीठ मिळेल. आता त्याच्यासाठी पनीर आणायला पाठवलं आहे समर्थला. अचानक म्हणजे तो म्हणाला की मी व्हेज खाणार आहे म्हणून, मला नॉनव्हेज नको. तर समर्थला ओंकारला म्हटलं मला मदत कर, काजू बदाम वगैरे टाकून दे. आणि तिकडे मी खिरीसाठी पटकन ठेवलेले करायला. चला बस त्याला सांगितले मी पनीर तळ म्हणून, कारण का मला चपात्या पण करायच्या आणि एकीकडे कांदा असा काळा करून ठेवलाय तो भातावरती टाकायचा आहे. तर मी पटापट चपात्या करते, एकीकडे समोरला सांगते तू भाजी टाकून, कारण का आता ना जरा थांबल्यागत झाले आणि आता टाइम पण ऑफ झालाय. तर पटापट चपात्या लाटते आणि पसारा भरपूर झालाय किचनमध्ये. जाऊ दे, मुलांची हौस आहे, सगळेजण पार्टी मागत होती म्हणून म्हटलं चला बाहेर न जाता मी तुम्हाला घरात जेवण करून देते आणि इथल्या इथंच तुम्ही म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पण राहतात आणि आपल्याला टेन्शन पण नाही की बाहेर गेलं म्हणजे आपल्याला राहायची लागते ना की बाबा कधी येत आहेत आता आपल्या डोळ्यासमोर असं किती बिंदास 11-12 वाजेपर्यंत बघू शकता. आता मी आज ते मस्त मीडियम पनीर फ्राय करून घेतले, अजून करते मी त्याला. तर आई एक साईडला चपात्या लाटते भाजते, खालची भात आणि ग्रेव्ही झालेली आहे. मीडियम भात आपला पाहुणे आलेले घरामध्ये, पाहुणे दाखव, पाहुणे पण बसले गप्पा मारत, बाबाला पाहुणे. शिवडा पडला, बाबांना कामाला लावले बघ, सगळेजण काम करतात. ओंकारच्या मित्रांना पार्टी द्यायची, सगळ्यांना कामाला. ही ठेवलेली ताटं होती खरं तर, यांना सगळीच ताटं नाही लागत, 10 ताटं आहेत ना, ही ताटं मी वरती ठेवली होती. तर ती आत्ता काढली, ती घासली, आता ती पुसून घ्यायला सांगितलं त्यांना, म्हणजे पुसून द्या तेवढी. आणि ग्लासं पण लागतील, भरपूर ग्लासं लागतील आणि भांडी पण पडली आहेत. तर म्हणजे ती घासते मी, ही घासून दिली त्यांना म्हणजे पुसून घ्या. आणि घरात पण किती 5 ताटं असतील ना, तर ती पण घ्या मी. ओंकारचे मित्र आले सगळेजण. धनेश दिसू दे, धनेश बघू दे, दाढी वाढली धनेशची. हा गोस्वामी, हा कोण आहे हडपसल्या, आणि हा कोण आहे टिवलिया. आमच्या अध्यक्षाचा बर्थडे आहे आज. अध्यक्षाच्या बर्थडेची पार्टी आहे, बर्थडे झाला परवा. अध्यक्षाची बर्थडे आणि हा उपाध्यक्ष आहे.
आणि खजिनदार आणि ओमेगा लिकापट्टी मला लिकापट्टी एवढी भारी कशी सगळेजण काही ना काहीतरी पदावरती आहेत. परत काय भेटतील नाही भेटतील. हा गट आहे का? आता सगळेजण इकडे तिकडे जाणार आहेत. हा जाणार पुण्याला, हा कुठं जाईल, तो कुठं जाईल. तू पण पुणा का? मग जा ह्याच्या जोडीला. हा मग काय, मग नंतर भेटतील नाही लवकर भेटतील म्हणून सगळेजण एकत्र पार्टी करतात. याचं काय काम आहे? याला कशाला घेतलं मध्ये? शारदा मंदिर शारदा मंदिर. हे वरती कापू दे प्रिन्सेस तुला बोलतो नको व्हिडिओ काढू तर ह्यांना नाईटला जायचं होतं म्हणून मी पाहुणे आणि ह्यांना जेवायला वाढलं. आणि मुलांचं तर काय मजा मस्ती चालली होती, त्यांना टाईम लागणार होता. आणि ते सगळे बोलले की आम्ही टेरेसवरती सगळं जेवण नेतो आणि टेरेसवरतीच जेवतो. बरं म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं. आणि मुलं कशी त्यांची मजा मस्ती चालली होती, घरामध्ये कम्फर्टेबल नसतात, तर ते म्हटले की आम्ही टेरेसवरती सगळं नेतो आणि तिथे जेवण वगैरे करतो. बरं म्हटलं ठीक आहे. तर इथे चालली आहे मुलांची मजा मस्ती आणि एकत्र टाईम त्यांनी घालवला. कारण का सगळेजणं ॲडमिशन कुठे कोण घेणार आहे, कुठे कोण घेणार आहे असं चाललं होतं. त्याच्यामुळे सगळे एकत्र भेटणार नव्हते. मग थोडा वेळ असा एकत्र घालवला त्यांनी. आणि त्यात ओंकारचा बड्डे झाला होता, त्याची पार्टी पण राहिली होती. तर म्हटलं चला या सगळेजणं, मी तुम्हाला जेवण वगैरे करते आणि मग तुम्ही एकत्र वेळ घालवा. आणि हेच असतात दिवस की एकत्र एन्जॉय करतात, टाईम घालवतात, मस्त गप्पा गोष्टी असतात. म्हणून म्हटलं की तुम्ही कुठे न जाता घरीच या आणि टेरेसवरती मजा मस्ती करा, एन्जॉय करा आणि जेवण वगैरे करा. तर जेवण वगैरे त्यांनी वरती आणलं होतं आणि त्यांची मजा मस्ती चालली होती. जेवण करण्याचे तर काही व्हिडिओ काढलेच नाही कुणी, सगळं नेलं. आणि त्यांचा केकचा धिंगाणा वगैरे चाललाच होता. केक कट केले, काही खाल्ले, काही त्यांची मजा चालली होती. आणि मग नंतर त्यांनी जेवण वगैरे वरती आणून त्यांनी जेवण केलं एकत्र आणि खूप गप्पा वगैरे मारल्या. जवळजवळ 12:30-1 वाजेपर्यंत ते थांबले होते इथे. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं घरी गेले सगळेजणं. तर असं ओंकारच्या बड्डेची पार्टी